सर्वप्रथम तुम्ही केलेल्या कमेंट्स आणि दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमची अत्यंत ऋणी आहे. तुमच्या या प्रोत्साहनामुळेच मला अधिक चांगल्या कथा शोधण्याची आणि त्या तुमच्यापर्यंत मांडण्याची ऊर्जा मिळते. आपल्या या सोल डायरीच्या परिवारात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. खोलीतील तो हाडं गोठणारा विलक्षण गारवा आता हळूहळू ओसरू लागला होता. काही वेळापूर्वी जिथे श्वास घेणंही कठीण झालं होतं, तिथे आता हवेतील जडपणा कमी होऊन पुन्हा एकदा नैसर्गिक उबदारपणा जाणवू लागला होता. त्या अमानवी शक्तीच्या प्रकोपाने निर्माण झालेली भयान शांतता आता विरळ होऊ लागली होती. या गोष्टीची सुरुवात काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली. चंद्रकांत, जे सर्वत्र आप्पा या नावाने ओळखले जात, भारतीय टपाल विभागात एका उच्च पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. आयुष्याचा मोठा काळ फिरतीच्या नोकरीत आणि शहराच्या धावपळीत घालवल्यानंतर 20व्यासाठी त्यांनी आपल्या मूळ गावचा रस्ता धरला. आप्पा हे त्यांच्या कुळातील एकुलते एक. लग्नाच्या बेड्या त्यांनी कधी स्वतःच्या पायात अडकून घेतल्या नाहीत. त्यामुळे मागे पुढे म्हणायला असं त्यांचं कोणीच नव्हतं. ना वारसाचा मोह, ना नात्यांची माया. आप्पा गावी तर राहायला आले, पण गावकऱ्यांच्या नजरेत त्यांच्याबद्दल एक अनामिक भीती आणि संशय होता. आप्पांना तंत्रमंत्र आणि गूढविद्या अवगत आहे, अशी एक दाट चर्चा संपूर्ण गावात होती. त्यांच्या घरासमोरूनही जाताना लोक पावले उचलायला घाबरत. त्यामुळेच निवृत्तीनंतरच्या एकाकी आयुष्यात सोबतीला कोणीतरी हवे असे असूनही त्यांच्या वाड्याची पायरी चढायला कोणी धजावत नव्हतं. आप्पांचा हा वाडा म्हणजे गावच्या वेशीवर उभं असलेलं एक अवाढव्य आणि काळवंडलेलं कोडच होतं. चिरेबंदी दगडांच्या भिंती आणि सागवानी लाकडाचे कोरीव खांब यांवर आता काळाचे पूट चढले होते. वाडा छान दुमजली होता. खालच्या मजल्यावर माजघर आणि स्वयंपाकघर होतं आणि बाहेर मोठी ओसरी. मात्र वाड्याचा वरचा मजला म्हणजे एक वेगळंच जग होतं. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडाचा एक अरुंद आणि करकर वाजणारा जिना होता. जिथून वर गेलं की समोरच आप्पांची मुख्य शयनकक्ष होती. पण सर्वांच्या कुतूहलाचा आणि भीतीचा विषय होती ती म्हणजे शयनकक्षाला लागून असलेली ती दुसरी खोली. ती खोली सदैव कुलूपबंद असायची. गावात अशी चर्चा होती की या खोलीत आप्पांनी त्यांच्या तंत्रविद्येचा खजिना साठवून ठेवलाय. तिथे जुनाट हस्तलिखित, धुळीने माखलेली मंत्रतंत्राची प्राचीन पुस्तकं आणि साधनेसाठी लागणाऱ्या काही विचित्र वस्तूंचा संग्रह होता. त्या खोलीच्या खिडकीतून मात्र कधी कधी धूपचटाचा उग्र वास येत असे, तर कधी रात्रीच्या शांततेत तिथून कसला तरी गुणगुणण्याचा आवाज ऐकू येत असल्याचा भास व्हायचा. अशा चर्चा गावच्या पारावर नेहमीच असायच्या. आप्पा जेव्हा कधी गावी आले की या चर्चांना ठिणगी मिळायची. असो, पण आप्पा आता मदतनीस शोधत होते. आणि अखेर अनेक दिवसांच्या शोधानंतर एक स्त्री आप्पांच्या वाड्यावर कामाला आली. साधारण 35च्या उंबरठ्यावर असलेली लाली दिसायला अतिशय देखणी होती. सडपातळ आणि रेखीव बांधा, पाणीदार मोठे डोळे, धारदार नाग आणि गव्हाळ वर्ण, अशा रूपाची ती स्त्री कोणाचेही लक्ष वेधून घेईल. खरं तर आप्पांच्या नावाचा गावात मोठा दरारा होता, पण पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कामाच्या तीव्र गरजेपोटी भीती बाजूला सारून ती नाईलाजाने या गूढ वाड्याच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली होती. आप्पांनी लालीला समोर बसवून अत्यंत मोजक्या आणि स्पष्ट शब्दात तिच्या कामाचा तपशील समजावून सांगायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजात एक प्रकारची जरब आणि शिस्त होती. आप्पा म्हणाले, "बघ लाली, मला वेळेची शिस्त पाळलेली आवडते. सकाळी ठीक 9 वाजता न्याहारी, दुपारी 1 वाजता जेवण. पण लक्षात ठेव,
जेवणात मला भाकरी हवीच. सोबत ताजं सलाड असायला हवं. त्याशिवाय माझं जेवण पूर्ण होत नाही. त्यांनी पुढे सांगितलं, संध्याकाळी 5 वाजता चहा, त्यासोबत नानकटाई, बिस्किट किंवा खारी असं काहीही चालून जाईल. रात्रीचं जेवण मात्र अगदी वेळेवर, म्हणजे 8 वाजता हवं. रात्रीचा आहार हलका असावा, त्यामुळे वरण भात आणि एखादी पालेभाजी पुरेशी आहे. आप्पांनी या कामासाठी महिना 10,000 रुपये ठरवला. सध्याच्या परिस्थितीत आणि गावातल्या इतर कामाच्या तुलनेत ही रक्कम खूपच चांगली होती. आप्पांच्या शिस्तबद्ध पण स्पष्ट बोलण्यामुळे तिचा संकोच थोडा कमी झाला. तिने मनोमन देवाचे आभार मानले आणि मान डोलावून तो करार मान्य केला. आप्पांनी लालीला स्पष्ट बजावलं होतं, खालचं सगळं बघ, पण वरच्या मजल्यावरच्या त्या बंद खोलीला चुकूनही हात लावायचा नाही. त्यामुळे तो वरचा मजला आणि ती बंद खोली लालीसाठी एक भीती आणि रहस्यमयी कुतूहल झाली होती. वाड्याच्या कामाचा लालीचा तो पहिलाच दिवस. मनात एक धास्ती आणि हातापायात तिला थोडा थरकाप जाणवत होता. काही चूक झाली तर, आप्पांना काही आवडलं नाही तर, पहिल्याच दिवशी कामावरून काढून टाकलं तर काय करायचं? या विचारांनी तिचं मन तिला खात होतं. त्यामुळेच ती प्रत्येक पाऊल जपून टाकत होती. स्वयंपाकघरातील भांडी घासताना किंवा झाडू मारताना तिचा आवाजही होणार नाही याची पुरेपूर काळजी ती घेत होती. तिचं सगळं काम अगदी दबक्या पावलांनी आणि भीतीच्या दडपणाखाली सुरू होतं. आप्पा आपल्या खुर्चीत बसून वर्तमानपत्र जरी वाचत असले तरी त्यांचं लक्ष लालीच्या हालचालींवर होतंच. नोकरीच्या काळातील अनुभवामुळे त्यांना माणसांची उत्तम पारख होती. लालीची भीती, भांड्यांचा आवाज होऊ नये म्हणून तिची चाललेली धडपड आणि तिचा अवघडलेपणा आप्पांनी लगेच हेरला. आप्पांनी मनात विचार केला, ही मुलगी खूपच दडपणाखाली काम करते. बहुधा गावातल्या अफवांनी हिचेही कान भरले असावेत. गावात माझ्याबद्दल कोणीच चांगलं बोलत नाही, तर ही तरी त्याला अपवाद कशी असणार? आप्पांना जाणीव झाली, जर मी आता हिच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर ती अधिकच घाबरून जाईल. म्हणून आप्पांनी तिच्याशी विनाकारण बोलणं टाळलं. ते शांत राहिले, जेणेकरून तिला काम मोकळेपणाने करता येईल. वाड्यात एक विलक्षण शांतता होती, जिथे फक्त लालीच्या बांगड्यांचा मधून येणारा आवाज आणि आप्पांच्या वर्तमानपत्राच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. लाली खालच्या मजल्यावर काम करण्यात मग्न असली तरी तिचं लक्ष वारंवार वरच्या त्या अरुंद लाकडी जिन्याकडे जात होतं. वरच्या मजल्यावरील ती बंद खोली तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात सतत फेर धरत होती. गावातल्या लोकांनी सांगितलेल्या कथा, तिथल्या तंत्रमंत्रांच्या अफवा आणि आप्पांनी दिलेली सक्त ताकीद, या सगळ्यामुळे त्या खोलीबद्दल तिचं कुतूहल अधिकच उफाळून येत होतं. असं काय असेल त्या खोलीत? खरोखर तिथे काही अघोरी विद्या चालते का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात काहूर माजवत होते. एके दिवशी संध्याकाळच्या संधिप्रकाशात गावातील एक कुटुंब अत्यंत हवालदिन होऊन आप्पांच्या वाड्यावर आलं. त्या दाम्पत्यांसोबत त्यांचा मुलगा राम होता, ज्याला पाहून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडाला असता. त्या दाम्पत्याच्या मते रामला भूतबाधा झाली होती आणि आता केवळ आप्पाच त्याला या संकटातून बाहेर काढू शकत होते. गेल्या 5 दिवसापासून रामने अन्नाचा एक कणही शिवला नव्हता. डॉक्टरांकडे नेऊन झाले, औषधोपचार झाले, पण गुण येण्याऐवजी त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली होती. रामचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. डोळ्यांच्या खोबण्या खोल गेल्या होत्या आणि त्याचे डोळे एखाद्या निर्जीव वस्तूसारखे एकाच जागी खिळले होते. तो समोरच्या माणसाला ओळखीची साधी पावतीही देत नव्हता. त्या दाम्पत्याने रडत रडत आप्पांना सांगितले, राम तसा दिवसा शांत असतो, पण रात्र झाली
की झोपेत काय काय बडबडू लागतो, त्याचा मेळ लागत नाही. तो ज्या भाषेत बोलतो ती मराठी तर नाहीच, पण आसपासच्या कोणत्याही गावाची किंवा प्रांताची भाषा वाटत नाही. ती काहीतरी वेगळीच, अनाकलनीय आणि अंगावर शहारे आणणारी भाषा आहे. वाड्याच्या ओसरीवर उभ्या असलेल्या आप्पांनी त्या तिघांकडे पाहिलं. रामच्या त्या शून्यात पाहणाऱ्या डोळ्यांकडे पाहताना आप्पांच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती हलली नाही. त्यांनी काहीही न बोलता केवळ आपल्या हातांच्या खुणेने आणि करड्या नजरेच्या इशाऱ्याने त्या कुटुंबाला वाड्याच्या आत येण्यास सांगितले. लाली मात्र लांबूनच हा सगळा प्रकार भयाने पाहत उभी होती. आप्पांनी कागदाच्या एका कपट्यावरती काहीतरी साहित्याची यादी लिहिली आणि ती चिठ्ठी पैशांसह लालीच्या हातात टेकवली. हे घेऊन ये, एवढंच ते म्हणाले. लालीने एकही शब्द न उच्चारता, मनात प्रश्नांचे काहूर असूनही निमूटपणे मान खाली घालून वाड्याबाहेर पाऊल टाकले. आप्पांनी त्या दाम्पत्याकडे वळून गंभीर सुरात विचारले, आता मला सांगा, नक्की काय घडलं होतं? कोणत्या जागी गेला होता हा? तिथे याने नक्की काय पाहिलं आणि वेळ काय होती? रामची आई रडत रडत सांगू लागली, आप्पा, गावाबाहेरची ती जुनी विहीर आहे ना, तिथे हा संध्याकाळच्या वेळी गेला होता. आम्ही कितीदा बजावलं होतं, पण आमचं ऐकलं नाही. नक्की तिथे काय झालं हे ठाऊक नाही, पण मी जेव्हा त्याला शोधायला तिथे गेले तेव्हा हा विहिरीच्या काठावर उभा राहून कमरेत वाकून आत डोकवत होता. मी जर वेळेवर पोचले नसते तर हा आत पडलाच असता. तेव्हापासून याची हीच अवस्था आहे. आप्पांच्या चेहऱ्यावरचे भाव अधिकच कडक झाले. ते म्हणाले, ठीक आहे, नशिबाने तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. आज योगायोगाने अमावस्या आहे. आपण साधारण 7 वाजता विधीला सुरुवात करू. पण लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं मन घट्ट करावं लागेल. मी जे सांगेन ते नियम तुम्हाला प्राणपणाने पाळावे लागतील. इतक्यात लाली आली. साहित्य घेऊन परतली. तिला पाहताच आप्पांनी सामान घेतले आणि तडक वरच्या मजल्यावरील त्या बंद खोलीकडे गेले. थोड्या वेळाने त्यांनी त्या दाम्पत्याला मुलासह वर बोलावले. लाली खालूनच हे सर्व पाहत होती. त्या खोलीच्या मध्यभागी रामला बसवण्यात आले. आप्पांनी एका लाल रंगाच्या बुट्टीने रामच्या भोवती एक मोठे सुरक्षा वलय आखले होते. आप्पा त्या दाम्पत्याला कठोर सुरात म्हणाले, तुम्ही दोघेही या रिंगणाच्या बाहेर बसा. आता आत काय घडते याने काहीही फरक पडत नाही. काहीही झाले, अगदी काहीही, तरी तुम्ही या रिंगणाच्या आत प्रवेश करायचा नाही, समजलं? आप्पांच्या त्या शब्दांनी खोलीतील वातावरण अधिकच गंभीर झाले. रिंगणाबाहेर बसलेल्या त्या दाम्पत्याला आप्पांनी अत्यंत कठोर शब्दात सूचना केली, आता हा जो काही बडबडेल तो तुमचा राम नसेल हे लक्षात ठेवा. तो कदाचित तुम्हाला आर्त साथ घालेल, बाहेर येण्यासाठी विनवेल, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. या विधीला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही, त्यामुळे धीर सोडू नका. मी रामला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. त्या भयभीत दाम्पत्याने थरथरत्या हाताने संमती दर्शवली. आप्पांनी त्यांच्यासमोर काही गूढ आणि अघोरी वाटणारे साहित्य मांडले. एका वाटीत रक्त, पाणी, मातीचा पेटता दिवा, लाल पिवळ्या रंगाचे तांदूळ, नारळ आणि काळे तीळ. हे सर्व सारवलेल्या शेणावर मांडून ठेवलं होतं. आप्पा स्वतः मांडी घालून बसले आणि हातात तांदूळ घेऊन मंत्रोपचार सुरू केले. अधूनमधून ते तांदूळ आणि पाण्याचा शिडकावा रामच्या अंगावर करत होते. राम काहीतरी पुटपुटायला लागला, पण ती आधुनिक मराठी नव्हती. ती प्राचीन, ओवीबद्ध मराठी होती.
आप्पांना या विषयाचा दांडगा अभ्यास असल्याने त्यांना त्या भाषेचा अर्थ उमजत होता. राम ओरडू लागला, सोडा मला, मी काही घेतलं नाहीये. मला का बांधून ठेवलंय? मुक्त करा मला. आप्पांचे मंत्रोपचार थांबले नाहीत. रामला शारीरिक त्रास होऊ लागला. तो किंचाळू लागला. आईवडिलांना हाका मारू लागला. काळजाचा तुकडा डोळ्यासमोर तडफडताना पाहून त्या दाम्पत्याचा जीव कासावीस झाला होता. पण आप्पांच्या आज्ञेखातर ते जागेवरून हललेही नाहीत. आप्पांनी जेव्हा काळ्या तिळाचा आणि पाण्याचा शेवटच्या मंत्रांनी शिडकाव केला, तेव्हा राम ताडकन उठून बसला आणि रागीट सुरात बोलू लागला, माझी काहीच चुकी नाही. मला मारून टाकलं होतं. विहिरीत मी वर्षानुवर्ष अडकले होते. हा राम तिथे आला म्हणून मला बाहेर येता आलं. आप्पांनी जप थांबवला आणि शांत पण गंभीर आवाजात म्हणाले, कोण आहेस तू? कुठून आलीस? नाव काय तुझं? त्या क्षणी रामचा आवाज पूर्णपणे बदलला. तो एका तरुणीच्या पण अतिशय घोगऱ्या आवाजात बोलू लागला, मी राधा. माझ्या सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्याने मिळून माझ्या कमरेला जड दगड बांधला आणि मला त्या विहिरीत ढकलून दिलं. मला मूल होत नव्हतं म्हणून मी त्यांच्यासाठी ओझं बनले होते. इतके बोलून रामच्या शरीरातून राधा धाय मोकलून रडू लागली. तिने पुढे विनवणी केली, माझं शरीर अजूनही त्या विहिरीच्या तळाशी आहे. माझ्यावर रीतसर अंत्यसंस्कार करा, म्हणजे मी या फेऱ्यातून मुक्त होईल. आप्पा हा सर्व प्रकार निर्विकारपणे पाहत होते. त्यांच्या मनात राधाबद्दल कणव निर्माण झाली. ते म्हणाले, राधा, तुझ्यासोबत जे झालं ते अत्यंत भयानक होतं. तू म्हणतेस तसंच होईल. तुझ्या पार्थिवावर आम्ही सन्मानाने अंत्यविधी करू. तू आता निर्धास्तपणे परलोकी जा. आप्पांनी पुन्हा एकदा मंत्रांचा जप केला आणि राम शांत होऊन बेशुद्ध पडला. रात्री 11च्या सुमारास हा थरार थांबला. दुसऱ्याच दिवशी आप्पांच्या मार्गदर्शनाखाली विहिरीतून राधाचे अवशेष बाहेर काढले गेले आणि त्या दाम्पत्याने मुलाच्या रक्षणाप्रित्यर्थ राधावर अंत्यसंस्कार केले. हा सर्व प्रकार लालीसाठी केवळ नवीनच नव्हता, तर अंगावर शहारे आणणारा होता. आप्पांबद्दलची भीती आता आदरात बदलली होती. पण त्या बंद खोलीत बदललेलं तिचं कुतूहल आता कित्येक पटीने वाढलं होतं.